क्रमांक 3 महोदय, लक्षवेधी क्रमांक 3। एक मंत्री महोदयाला बोलायचं, बोला. नाही, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा सभागृहात आहेत म्हणून मला एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की आज एकूण 13 लक्षवेधी आहेत. बरं, 13 लक्षवेधी या जाहीर कधी झाल्या? रात्री 12-12:30 नंतर. अध्यक्ष महोदय, 12:30 नंतर ज्यावेळी 12-13 लक्षवेधी या मंत्र्यांकडे येतात, मंत्र्यांचं काम विधानसभेमध्ये देखील आहे, विधान परिषदेमध्ये देखील आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनावधानानं जर चुकलं तर पुढच्या अधिवेशनावर त्या अधिकाऱ्यावर आणि त्या मंत्र्यावर हक्कभंग देखील येऊ शकतो. त्याच्यामुळे काहीतरी लिमिट असलं पाहिजे, काहीतरी वेळेचं बंधन असलं पाहिजे की त्या वेळेमध्ये ही लक्षवेधी आमच्याकडे आली पाहिजे. आज 13 लक्षवेधीमध्ये ब्रीफिंग जर घ्यायचं असेल, काल 6 लक्षवेधी होत्या नगरविकासच्या, आज देखील 6 लक्षवेधी आहेत. अधिकाऱ्यांना घरी जाऊन यायला देखील वेळ लागतो. मला असं वाटतं की विधानसभेच्या अधिकाऱ्याने देखील हे समजून घेतलं पाहिजे, नाहीतर इथंच काहीतरी राहण्याची आणि व्यवस्था करा. 12-12, 13-13 लक्षवेधी ह्या एका दिवशी लावल्या जातात आणि एका डिपार्टमेंटच्या 5-5, 6-6 लक्षवेधी असतात. त्याच्यामुळे सदस्यांना देखील न्याय मिळत नाही. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3। प्रोसिजर काय प्रोसिजर आहे सांगा. माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं, आज तुम्ही अर्धा तास सकाळी 9 ते 10:30 मध्ये घेतले आहेत, 13 लक्षवेधी घेतलेत अध्यक्ष महोदय. म्हणजे आम्हाला आपलं टिकमार्क करायला तुम्ही घेता का? अर्धा तास काल होती, मंत्री महोदय होते, आम्ही होतो इथे रात्री, परंतु त्यावेळेला सांगितलं गेलं की स्थगित करा म्हणून, आणि आज आम्ही आलो तर आज आता हे लक्षवेधीच चाललेले आहेत. आमची अर्धा तास म्हणजे तुम्ही फक्त त्या अजेंडामध्ये नाव घेणार आणि आम्हाला संधी देणार नाही का? आम्हाला संरक्षण द्या. सन्मान्य उपमुख्यमंत्री पण या ठिकाणी आहेत, दादा आपण आम्हाला आता संरक्षण द्या की अशा पद्धतीने नुसतं ज्या वेळेला संधी आहे त्यावेळेला तुम्ही स्थगित करता, आणि ज्या वेळेला आम्ही येतो सकाळी येतो त्यावेळेला तुम्ही म्हणता की पुढे ढकलली. साहेब मगाशी पुकारली होती. नाही पुकारलं म्हणजे तुम्ही 13 लक्षवेधी आणि 6 अर्धा तास असं कधी होतं का 1.5 तासामध्ये अध्यक्ष महोदय? काल जेव्हा होते त्यावेळेला तुम्ही घेतलं नाही, आणि रात्री तुम्ही आम्हाला अजेंडा देणार की तुमची लागली आणि तुम्ही धावत या. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आज मोठ्या प्रमाणामध्ये लक्षवेधी आणि अर्धा तास चर्चा इतके ते होऊ शकत नाही. किती फास्ट केलं तरी होऊ शकत नाही. काल संध्याकाळी काल संध्याकाळी हाऊस लवकर संपलं. मी वारंवार मोबाईल पाहत होतो. रात्री 12:30 पर्यंत मी मोबाईल चेक केला, मेसेज आलाच नाही. आजचा कार्यक्रम रात्री 12:30-1 पर्यंत येत नाही. हा विषय झाला अध्यक्ष महोदय, होऊ शकत नाही. त्यावरती माननीय अध्यक्षांसोबत चर्चा करून या संदर्भात आपण निर्णय घेऊ. साहेब, साठीचा सभागृह आहे हा. केवळ इथे माहिती देण्यासाठी. इट इज नॉट अ इन्फॉर्मेशन हाऊस, इट इज अ लॉ हाऊस, इट इज नॉट अ इन्फॉर्मेशन हाऊस. हे काही माहिती देण्याचं सेंटर नाही आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. सागर साहेब, ही बाब आता केळकर साहेबांनी मांडली. यावरती माननीय अध्यक्षांसोबत चर्चा करून रुलिंग देऊ. चला, लक्षवेधी क्रमांक 3। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी